brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांचा वाढदिवस महाराष्ट्रात चांगलाच चर्चेला जातोय. कारण त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दिल्लीत आयोजित प्रीती भोजला अजितदादांनी हजेरी लावली. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये दिलजमाई झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. दिल्लीतल्या कार्यक्रमात पवारांना भेटण्यासाठी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते प्रवण खेडा आणि जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला हे देखील आले होते. दिल्लीतला कार्यक्रम आटपून शरद पवार मुंबईत दाखल झाले. यावेळी राष्ट्रवादी पवार गटाकडून त्यांचं मुंबईत खास स्वागत करण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे आणि अनिल देशमुखांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पवार गटाच्या खासदारांसोबतच अनेक आमदार सुद्धा उपस्थित होते. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील फोन करून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचा व्हिडिओ समोर आलाय. वाढदिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन, तुमचं उत्तम आरोग्य आणि उत्तम मार्गदर्शन असंच लाभत राहावं. आणि सेंचुरी पण बघायची आम्हाला. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन्ही राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत एकत्र दिसल्याने यावरून राजकीय चर्चा सुरू झाल्यात. त्यामुळे आता दोन्ही गट एकत्र येणार की नेत्यांच्या अशा भेटी होतच राहणार यावरून चर्चा सुरू आहेत.